नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण करणार आहोत शंकरपाळ्या. त्यासाठी घेतला आहे मी अर्धा किलो मैदा, त्यामध्ये घेतली 200 ग्रॅम पिठी साखर, चिमूट मीठ घेतलं आहे आणि 100 ग्रॅम मी ह्याचा तूप घेतलं आहे. हे कडकडीत गरम करणार आहे आणि पिठावर ओतून आता आपण ते मळणार आहोत. त्यासाठी मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. 1 कप पाण्यातून फक्त मला पाऊण कप पाणी लागलेलं आहे आणि असं गुळगुळीत पीठ मळायचं नाही, असं ओबडधोबडच पीठ मळून ठेवायचं आहे. 10 मिनटं आपण हे पीठ ठेवणार आहोत. 10 मिनिटांनंतर आपण आता पीठ चेक करूया. तर अशा पद्धतीने हे पीठ व्हायला पाहिजे. आता हे पिठाचे आपण शंकरपाळी लाटून घेऊया. तर हे पीठ लाटताना टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. तर हे पीठ लाटताना वाकड्या तिकड्या लाटला तरी चालताच. फक्त आपण चौकोन तयार करून घ्यायचा आहे. साईड कापून टाकायच्या आहेत आणि आपण हे चौकोनी शंकरपाळ्या आता आपण कापणार आहोत. तुम्हाला जर सविस्तर व्हिडिओ आमचा पाहायचा असेल शंकरपाळीचा तर आमच्या अनिताच किचन अँड गार्डन या चॅनलवर पाहू शकता. अशा पद्धतीने एवढ्या जाडीची शंकरपाळी मी कापलेली आहे. अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या मी आता कापून घेते आणि त्यानंतर मी सगळ्या शंकरपाळ्या कापून घेतलेल्या आहेत आणि मी आता हे तळायला सुरुवात करते. तेल चेक केल्यानंतर मी आता शंकरपाळ्या तेलात सोडलेल्या आहेत. 1 सेकंद त्यांना आधी हलवायच्या नाहीत. त्यानंतर हळू झार लावून त्या उलटपुलट करून तळायच्या आहेत. वा काय सुंदर रंग आला आहे बघा, बदामी रंग आलेला आहे. अशा सुंदर शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. वा, अगदी खुसखुशीत शंकरपाळी आपली झालेली आहे. सहज आपल्या बोटाने ती कुस्करली जाते.